हा जो चक्र आहे ना मित्रांनो, हा चक्र चालतच राहणार आहे. परत तेच विद्यार्थी मोठे होणार, लग्न करणार, परत त्यांची मुलं त्यांच्यासोबत परत जाणार, तेच मुलं परत लग्न करणार, त्यांची मुलं त्यांच्यासोबत परत जाणार. हा चक्र कधी संपणारच नाही. पण तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे पूर्ण व्हिडिओ पाहण्याची. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही, जर तुम्ही खासदार साहेब असतील, आमदार साहेब जरी असतील, लोकप्रतिनिधी असतील, झेडपी असेल, पंचायत समितीचे सदस्य असतील, तरी तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्ही स्किप केला तर तुम्ही गद्दार आहे. साखर, चटणी, तेल, हळद, मसाला हे मी यामध्ये ॲड करतो. 9,000 आहे ना या ठिकाणी, 9,986, तर मी याचं दुप्पट सांगतोय मी. अजून डीपमध्ये जर सर्वे करायला गेलात आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन डीपमध्ये सर्वे केली ना मित्रांनो, तर खरंच याची दुप्पट काय मित्रांनो तिप्पट निघेल. एकच मार्ग, एकच मार्ग. स्थलांतर जर आपल्याला थांबवायचं असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला रोजगार आणावाच लागेल. मित्रांनो, नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु मित्रांनो, आता मला नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणायला नको पाहिजे असं वाटतं मला. काय मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामधून 10,000 कुटुंबांचे 10,000 प्लस कुटुंबांचे स्थलांतर. काय मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामधून कामासाठी नंदुरबार जिल्ह्याला सोडून बाहेर जिल्ह्यामध्ये, बाहेर राज्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या किती मित्रांनो? 10,000 प्लस. तर माझ्याकडे एक पेपर आहे मित्रांनो, लोकमत पेपर आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातून 10,000 कुटुंबांचे स्थलांतर. परंतु मला वाटतं की 10,000 प्लस म्हणतोय मी. पेपरामध्ये 10,000 कुटुंबांचे स्थलांतर असं हेडलाईन त्यांनी स्पष्ट दिलेले आहे. परंतु माझ्या मनामध्ये मला वाटतं की 10,000 प्लस. तर नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणायला पाहिजे का मित्रांनो? जर इतके लोक रोजगारासाठी नंदुरबार जिल्ह्याला सोडून बाहेर जिल्ह्यामध्ये, बाहेर राज्यामध्ये, गुजरातसारख्या राज्यामध्ये आणि पंढरपूरसारख्या जिल्ह्यामध्ये जर जाणार असतील नंदुरबार जिल्ह्यातील लोक, तर या जिल्ह्याला काय म्हणायला पाहिजे मित्रांनो? स्थलांतरितांचा जिल्हा. काय मित्रांनो? स्थलांतरितांचा जिल्हा. प्रश्न निर्माण होतो ना मित्रांनो. माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण आहे मित्रांनो. मला जसं एखाद्या व्यक्तींसोबत चर्चा करत असताना कुठला आहे नंदुरबारचा, आदिवासींचा जिल्हा नंदुरबार, नाही असं नाही, स्थलांतरितांचा जिल्हा असं म्हणायला पाहिजे का असं वाटतं मला. मी कन्फ्यूज झालेलो आहे मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जुळा. तर मित्रांनो, जर तुम्ही एक प्रतिनिधी असेल जिल्हा परिषदाचे मेंबर जरी असतील, तरी तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. खासदार साहेब असतील, आमदार साहेब जरी असतील, तुम्ही सुद्धा या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तुम्ही जर या व्हिडिओला स्किप केलात तर मला वाटेल यामध्ये तुमचाच हात आहे असं माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. तुम्ही रोजगार आणून द्यायला पाहिजे नंदुरबार जिल्ह्यासाठी. जर तुम्ही रोजगार आणून देणार, रोजगार असेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये, तर नंदुरबार जिल्ह्यामधील इतकी संख्या 10,000 कुटुंबांचे 9,000 प्लस कुटुंब रोजगारासाठी, मजुरीसाठी बाहेर तर नाही जाणार ना. जर नंदुरबार जिल्ह्यामध्येच रोजगार भेटेल तर. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं. पूर्ण बातमी या वृत्तपत्रामध्ये काय लिहिलं आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो, पण तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे पूर्ण व्हिडिओ पाहण्याची. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही, जर तुम्ही खासदार साहेब असतील, आमदार साहेब जरी असतील, लोकप्रतिनिधी असतील, झेडपी असेल, पंचायत समितीचे सदस्य असतील, तरी तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्ही स्किप केला तर तुम्ही गद्दार आहे असं माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. तर काय आहे पेपर? चला मी तुम्हाला वाचून दाखवतो. नंतर काय असायला पाहिजे ते तुम्हीच ठरवायला पाहिजे. आपण नाही, तुम्ही ठरवायला पाहिजे. ते लोकांसाठी तुम्ही आहात लीडर म्हणून. तर जास्त वेळ न घेता चला सुरुवात करूयात की पेपरामध्ये काय माहिती आहे. काय आहे पेपरामध्ये मी साईडला लावून देतो पेपर. तर लोकमतचा पेपर आहे. पूर्ण हेडिंग आहे रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातून 10,000 कुटुंबांचे स्थलांतर. रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातून 10,000 कुटुंबांचे स्थलांतर असं या ठिकाणी मला असं वाटतं की मला वाचायलाच नको. परंतु काय तुम्हाला तर प्रूफ द्यावंच लागेल. कुठं माहिती, कुठं काय ऐकलं तू वगैरे मला तर द्यावेच लागेल. तुम्ही या साईडला बघा आणि मी वाचतो. तुम्हाला कदाचित स्पष्ट नाही दिसणार स्क्रीनवरती, पण मी वाचतो. स्थलांतरितांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून यंदाही 9,986 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
रोजगारासाठी गुजरात राज्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात गेलेल्या या कुटुंबांसाठीच्या सोयीसुविधांचा प्रश्न समोर आला आहे. 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्थलांतर करणाऱ्या या कुटुंबांसोबत लहान मुले, स्तनदान व गरोदर मातांचाही सहभाग आहे. ऐकता येत ना तुम्ही? गरोदर मातांचाही समावेश आहे यामध्ये आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ज्या विद्यार्थी जे मुलं शाळेमध्ये असायला पाहिजे, पेन पेन्सिल पाटी घेऊन बेंचवरती शिक्षकांसोबत असायला पाहिजे, ते मुलं कुठं आहेत? तिकडं ऊसाच्या शेतामध्ये आईबाबांसोबत. नंदुरबार जिल्ह्यात रोजगार मिळत नसल्याने वर्षातील 6 किंवा त्यापेक्षा अधिक काळ अनेक जण स्थलांतर करतात. 6 महिने तर 6 महिने प्लस अधिक काळासाठी हे स्थलांतर जे लोक आहेत ते स्थलांतर करत असतात. स्पष्ट लिहिलं आहे याच्यामध्ये. एका तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला गद्दार समजेल. तुम्ही तुमच्या स्वतःचं पोट भरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आहात असं मला वाटेल. स्पष्ट म्हणतोय मी, तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे ही बातमी ऐकायला. नंदुरबार जिल्ह्यात रोजगार मिळत नसल्याने वर्षातील 6 किंवा त्यापेक्षा अधिक काळ अनेक जण स्थलांतर करतात. हे स्थलांतर प्रामुख्याने आर्थिक सुबत्ता यावी यासाठी असते. तर याच्यामध्ये आर्थिक सुबत्ता यावी यामध्ये मी काय ॲड करेल, तुम्ही तुमच्या मनानुसार ॲड करा. आर्थिक सुबत्ता यावी याच्यामध्ये मी काय ॲड करेल तुम्हाला माहिती आहे. मीठ, साखर, चटणी, तेल, हळद, मसाला हे मी यामध्ये ॲड करतो. यासाठी ह्या आवश्यक वस्तूंसाठी नंदुरबार जिल्ह्यातील लोक स्थलांतर करत असतात किंवा करत आहेत. हे मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो माझ्या मनानुसार. त्यांच्याकडे रोजगारच नाही, त्यांच्याकडे पैसेच नाही मुलांना शिकवायला. एक वेळेचं जेवण कसं बनवून खायचं आणि एक वेळेचं जेवण, त्या जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू पदार्थांसाठी पैसे कुठून? पैसे नाही तर तो एक घास आपण कसा तोंडात घालायचा? तोंडात घालण्यासाठी देखील आपल्याकडे अन्न नाही असणार, पदार्थ नाही, तर आपण खायचं कसं, जगायचं कसं? ह्या गोष्टी मी यामध्ये ॲड करतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करा, मी माझ्या पद्धतीने ॲड करतोय. साहेब, मी माझ्या पद्धतीने ॲड करतो याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करा. दरवर्षी दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर साखर कारखाने, खांडसरी उद्योग तसेच गुजरात राज्यातील विविध भागात शेतमजुरीसाठी हे कुटुंब स्थलांतर करतात. याच्यामध्ये मी ऊसतोडी म्हणतो, शेतामध्ये काम करण्यासाठी म्हणतो. ऊस तोडायला, पपई काढायला, कांदे काढायला, मिरचीच्या शेतात, ह्या गोष्टी आणि कंपनीमध्ये ह्या गोष्टी मी यामध्ये ॲड करतो माझ्या मते. तुम्ही म्हणा, मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय कोणत्या गोष्टी खास असू शकतात, पण माहितीमध्ये मी वाचलं त्याप्रमाणे आहे. तर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांकडून आपल्या मुलींचा सांभाळ होणे गैरसोयीचे होणार असल्याने त्यांचे विवाह करून दिले होते. यावरती स्पेशल बोलेल मी, पण तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. काय? कुटुंबांकडून आपल्या मुलींचा सांभाळ होणे गैरसोयीचे होणार असल्याने त्यांचे विवाह करून दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात 10,000 बालविवाह झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. याचं कारण कोण आहेत? रोजगार नाही आहे, तर रोजगार कोण आणून देणार? तुम्हीच आणून देणार. आणि याचं कारण तुम्ही आहेत साहेब, तुम्ही आहेत. डायरेक्ट म्हणतोय मी, तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्या जिल्ह्यामध्ये, स्थलांतर होणार नाही आणि बालविवाह थांबतील असं मला वाटतं. स्थलांतरामध्ये जर लग्न मुलींचं लावलं जात असेल तर त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे पैसा. पैशासाठी बाहेर जातो आहे माणूस, लोक, तर त्याचे कारण आहे तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे रोजगार जिल्ह्यामध्ये असं मला वाटतं. यंदा या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातून महिला व बालकल्याण विभागाने 12 प्रकल्प कार्यालयामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करून शासनाच्या अधिकृत पोर्टलवर त्याची नोंदणी करून स्थलांतरितांना सुविधा देण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सुविधा मिळाल्या किती अशा प्रश्न कायम आहे. प्रशासनाकडे गरोदर माता आणि बालकांच्या नोंदी आहेत. हा कडे तुम्ही लक्षात ठेवा. महिला आणि बाल विकास विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून कुटुंब प्रमुख, पुरुष आणि त्यांच्यासोबतच्या कुटुंबांची माहिती घेतली जाते. या सर्वेक्षणात 248 गरोदर माता, किती म्हणतोय मी साहेब? 248
मी म्हणतोय पेपरमध्ये आहे ती माहिती वाचून मी तुम्हाला सांगतोय. 248 गरोदर माता आणि 0 ते 16 वयोगटातील 9,542 मुले. 0 ते 16 वयोगटातील 9,542 मुले. बापरे, ही संख्या शाळेमध्ये असायला पाहिजे साहेब, शाळेमध्ये असायला पाहिजे. पण ती कुठे आहे मित्रांनो? नंदुरबार जिल्ह्याच्या बाहेर. कशासाठी? मजुरी करायला. बापरे, खूप वाईट परिस्थिती. तसेच 243 स्तनदा माता यांचा समावेश. 243 स्तनदा मातांचा समावेश आहे. 243 घरी राहायला पाहिजे ते, पण कुठे आहेत? बाहेर. पैशासाठी. पैसे नसतील तर जीवन अपूर्ण. तर मित्रांनो, कसे झाले मजुरांचे स्थलांतर? आता लक्षात ठेवा मित्रांनो, धडगाव, खांडबारा, अक्कलकुवा, नवापूर, मोलगी नावे येणार आहेत मित्रांनो. पण आकडा बघा, आकडा. तर मित्रांनो, जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 4,966 जणांनी स्थलांतर केलं आहे. परराज्यात 5,020, जिल्ह्यांतर्गत 2,225 तर तालुका स्तरावर 1,741 जणांनी स्थलांतर केलं आहे. एकूण 9,986 कुटुंबांनी स्थलांतर केल्याची ही नोंद आहे. महिला व बाल विकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या नोंदी आहेत. याच्या दुप्पट मानतो मी, अजून दुप्पट मानतो. तर अक्कलकुवा प्रकल्पांतर्गत 341, धडगाव 1,205, खांडबारा 48, खुंटा मोवडी 2,485, मसावत 1,280, मोलगी 403, नंदुरबार 803, नवापूर 24, पिंपळखुंटा 400, रनाडे 595, शहादा 387, तोडोदा 276. तर तोरडमाळ महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत 1,743 कुटुंबांनी स्थलांतर केल्याची माहिती देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्यासोबत गुजरात राज्यात अक्कलकुवा प्रकल्पातून 305, धडगावमधून 399, खांडबारा 1,207, मसावत 1,037, मोलगी 236, नंदुरबार 498, नवापूर 22, पिंपळखुंटा 232, रनाडे 250, शहादा 277, तोडोदा 244. तर तोरणमाळ प्रकल्प कार्यालयात लय क्षेत्रातून 353 कुटुंबे रवाना झाले आहेत. या कुटुंबांना परराज्यात रेशनच्या सोयीसह माता व बालकांच्या आरोग्य सोयीसुविधा मिळण्याबाबतचा आढावा संबंधित विभागासह प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या दर्शविलेल्या आकड्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. मला तर मी सुरुवातीला सांगितलं, या शेवटच्या मुद्द्यावर अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की या आकड्याचे दुप्पट सांगतो मी, दुप्पट. 9,000 आहे ना या ठिकाणी, 9,986, तर मी याच्या दुप्पट सांगतोय मी. अजून डीपमध्ये जर सर्वे करायला गेलात आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन डीपमध्ये सर्वे केले ना मित्रांनो, तर खरंच याची दुप्पट काय मित्रांनो, तिप्पट निघेल आकडा. तिप्पट स्थलांतरितांचा आकडा निघेल. तर एकच मार्ग आहे आपल्याकडे, एकच मार्ग. स्थलांतर जर आपल्याला थांबवायचं असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला रोजगार आणावाच लागेल. जर नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगार नाही आणला तर स्थलांतर होणारच आहे, बालविवाह होणारच आहे. आणि जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला पाहिजे त्यांच्या हातामध्ये पेन पाहिजे, पेन्सिल पाहिजे मित्रांनो, वही पाहिजे, ते विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये पाहायला भेटणार आईबाबांसोबत मजुरी करताना. हा जो चक्र आहे ना मित्रांनो, हा चक्र चालतच राहणार आहे. परत तेच विद्यार्थी मोठे होणार, लग्न करणार, परत त्यांची मुलं त्यांच्यासोबत परत जाणार. तेच मुलं परत लग्न करणार, त्यांची मुलं त्यांच्यासोबत परत जाणार. हा चक्र कधी संपणारच नाही. जर आपल्याला याला मुळापासून नष्ट करायचा असेल तर आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगार आणावाच लागेल. याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मला तरी याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, मार्ग दिसत नाही मला. एकच पर्याय, रोजगार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगार असायला पाहिजे, तेव्हाच हे मुद्दे पूर्णपणे सुटणार असं मला वाटतं. याकडे खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही काळजी घ्या साहेब, काळजी घ्या. तुमच्यावर अवलंबून आहे आता ह्या सर्व गोष्टी. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे साहेब. आम्ही कुठे प्रयत्न करणार? तुम्हाला माहीत आहे साहेब. तुम्ही योजना आणा, तुम्ही रोजगार आणा, जेणेकरून आपले हे स्थलांतर रोखता येईल. साहेब, तुमच्या हातामध्ये
या लोकांचं जीवन आहे, आमचं जीवन आहे तुमच्या हातामध्ये. जर आमच्याकडे पैसे नाही आहे तर आम्ही वस्तू तर पैशानेच भेटते ना. ही पेन आहे पैशाने भेटते. आता पैसे नाही तर मला पेन भेटणारच नाही आणि मी ह्या गोष्टी लिहूच शकलो नसतो वहीवरती. आता मला जेवण करायचं आहे, काय म्हणतो मी, जेवण. आता जेवण करत असताना मला मीठ तर घ्यावंच लागेल सोबत. डाळमध्ये भातमध्ये मला तर मीठ लागणारच आहे. आता मीठ काय फुकटामध्ये भेटतं कसं आहे, पैसे लागतात. आणि पैसे कुठून येणार? आता माझी परिस्थिती खालावलेली आहे की मला मजुरीशिवाय दुसरा पर्यायच नाही. पहिलेपासूनच माझी पिढी बिलो या लाईनमध्ये आहे. तर माझ्याकडे पैसेच नाही ना. पर्याय रोजगारच नाही, पैसे कुठून येणार? आणि तो घास मी घालायचा तरी कसा? पैसे नाहीत. मला एवढंच सांगायचं आहे. जास्त आपलं बोलणं जास्त होऊन जाणार. एकच विनंती आहे साहेब, मी तुमच्या पाया पडतो. माझ्या नंदुरबार जिल्ह्यासाठी तुम्ही रोजगार आणून द्या साहेब. रोजगार आणून द्या माझ्या जिल्ह्यासाठी. माझ्या जिल्ह्यातील परिस्थिती खूप खराब आहे. आदिवासी लोक आहेत साहेब, आदिवासी लोक ज्यांना युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाहिजे, कॉलेजमध्ये शिकायला पाहिजे, ते लोक याच ठिकाणी याच गोष्टींमुळे राहून गेले आहेत. ज्यांना कलेक्टर बनण्याचं स्वप्न असतं ना साहेब, याच गोष्टींमुळे ते पण पूर्ण करू शकत नाही. गरीब का आहेत? नंदुरबार जिल्हा गरीब का आहेत? रोजगारच नाही आहे मी साहेब, रोजगारच नाही आहे. माझी एकच रिक्वेस्ट आहे, मी तुमच्या पाया पडतो साहेब, तुम्ही कसं तरी करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगार आणून द्या साहेब. आमच्या लोकांसाठी तुम्ही इतकं तरी करा. दुसरं काही माहीत नाही आम्हाला, फक्त रोजगार आणून द्या साहेब. इतकं तरी करा. तुमच्या हातामध्ये आहे आता आमचं भवितव्य. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, काय मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तुम्ही माझ्याशी जुळले नसेल, तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा, फक्त एकदा दाबा त्या नावाला आणि तुमच्या भाऊशी जुळा. काय म्हणतोय मी? एकदा दाबून तुमच्या भाऊशी जुळा, एकदा दाबून. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या गावातील सरपंच साहेबांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या गावातील पोलीस पाटीलांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या गावातील डाया पुढाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या गावातील युवांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या गटातील ग्रामपंचायत सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा. काय म्हणतोय? जिल्हा परिषद सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा. खासदार साहेबांना हा व्हिडिओ शेअर करा. आमदार साहेबांना हा व्हिडिओ शेअर करा. आपले शिकलेले अधिकारी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आईबाबांना हा व्हिडिओ दाखवा. तेव्हाच कुठेतरी या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष येणार आहे. तर प्लीज साहेबांना अजून जाता रिक्वेस्ट आहे, मी तुमच्या पाया पडतो, नंदुरबार जिल्ह्यासाठी रोजगार आणून द्या साहेब. तुमच्यावर आहे साहेब, तुमच्यावर. आम्ही काहीच नाही करू शकत. आम्हाला फक्त नंदुरबार जिल्हा सोडून गुजरात, पंढरपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये, राज्यामध्ये जाऊन आम्हाला काम करायचंच सुस्त, दुसरं काही नाही. कारण की आमच्याकडे पैसेच नाही आणि पैशासाठी आम्हाला काही पण करावं लागेल. तर भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती, महत्त्वाच्या टॉपिक्सवरती.